विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली नाही. दीपक सातपुते. आमदार उशिरा आले मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय नाही. गावकऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था. तालुक्यात होऊ घातलेल्या तालुकास्तरीय पंचायत समिती अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उशिरा झाल्याने विषय चर्चेचा ठरला. उद्घाटनाप्रसंगी क्षेत्राचे आमदार उशिरा आल्यामुळे विद्यार्थी तडफडत होते अशी चर्चा पसरली. नियोजन पत्रिकेनुसार कार्यक्रम चालला मात्र आमदारांना येण्यासाठी उशीर झाला असला तरी त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारे तारांबळ उडाली नाही असे मत भाजपा तालुका अध्यक्ष दीपक सातपुते यांनी पत्रपरिषद व्यक्त केले. शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना या कार्यक्रमादरम्यान भोजन आणि नाश्त्याची पुरेपूर व्यवस्था केली गेली होती. आमदार येण्यापूर्वी विद्यार्थी परिसरात रममाण झाले होते. आनंदी वातावरण होते. अशा वेळी गावाची बदनामी करण्याचा प्रकार हा निंदनीय होता अशी माहिती दीपक सातपुते यांनी दिली. कोंडपिंपरी तालुक्यातील सोनापूर देशपांडे येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनाला आमदार देवराळ भोंगळे येणार होते. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाची वेळ दुपारी 3 वाजताची होती तर सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ होणार होता. दरम्यान आयोजकांनी आमदारांची वाट न बघता नियोजित कार्यक्रमाला चालना दिली. अशा वेळी सायंकाळी 7:30 वाजता आमदार देवराळ भोंगळे कार्यक्रमासाठी दाखल झाले. त्यांच्या येण्यापूर्वी विद्यार्थी आपल्या निवासस्थानी आराम करीत राहिले तर काही विद्यार्थी भोजन आणि नाश्त्याचा लाभ घेत बसले होते. त्यामुळे आमदार येईपर्यंत विद्यार्थी केवळ तात्काळात राहिले असे म्हणणे हास्यास्पद असल्याचे सातपुते यांनी सांगितले. आमदार उशिराने येणार असल्याची कल्पना आयोजकांनी विद्यार्थ्यांना दिली होती. कार्यक्रमात सहभागी कुणालाच न करता यावेळी एका ठिकाणी बसून किंवा उभे देखील ठेवण्यात आले नाही. सोनापूर देशपांडे वासियांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन या स्पर्धेची मागणी स्वतःहून केली. एवढेच नाही तर गावकऱ्यांच्या सहभागातूनच शिक्षण विभागाने हा कार्यक्रम घडविला. यावेळी कोणाचीही गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी गावकऱ्यांनी घेतली. यावेळी फरक एवढाच की स्पर्धेचे उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ एकाच वेळी पार पडला मात्र त्यामुळे कार्यक्रमाच्या नियोजनात कुठलाच फरक पडलेला नाही. दरम्यान स्पर्धेत सहभागी तालुक्यातील विद्यार्थ्यांना रात्र होताच सोनापूर गाव सोडण्याची टीका करण्यात आली मात्र यात कुठलेही सत्य नसून कार्यक्रम स्थळी निवासाची व्यवस्था असल्यामुळे त्यांनी तेवढ्या उशिरा गाव सोडण्याची गरज नव्हती. नियोजित कार्यक्रमात त्यांचा सहभाग राहिला नसल्यामुळे त्यांनी गाव सोडल्याचा खुलासा दीपक सातपुते यांनी पत्रपरिषदेतून केला. जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सुबक आणि सुंदर आयोजनातून कार्यक्रम पार पडला. विरोधकांना बरे वाटले नसावे त्यामुळे त्यांनी निराशातून जनभावनेचा अनादर करायला सुरुवात केली. हे करीत असताना त्यांनी कार्यक्रम मात्र डिस्टर्ब व्हावा, चांगले होण्यापूर्वीच वाईट घडावे या हेतूने त्यांनी बरीच खटाटोप केली. मात्र गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्न व इच्छाशक्तीमुळे कार्यक्रमाचा दर्जा उंचावत गावांनी जिल्ह्यात मान उंचावला असल्याचे देखील यावेळी पंचायत समिती माजी सभापती दीपक सातपुते यांनी सांगितले. बोला. तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा मध्ये आज सोनापूर देशपांडे मध्ये ही स्पर्धा झालेली होती. या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये जी बातमी लागली आहे की पोरांच्या म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांची हे झाली तारांबळ उडाली असं काही झालं नाही. फक्त थोडासा उशीर झाला हे आम्ही मान्य करतो. परंतु शाळेच्या विद्यार्थी पूर्णपणे व्यवस्था केली गेलेली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था बरोबर होती आणि त्यांना बसून असं ठेवलेलंच नव्हतं. त्यांना जेव्हा मग कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ज्या काही प्रायोरिटी असतात त्याच पद्धतीने तो कार्यक्रम करण्यात आला होता. म्हणून हे जे विरोधकांनी ज्यांनी कोणी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे अत्यंत चुकीचा आहे. या सोनापूर देशपांडे गाववासियांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून त्यांची जेवणाची जी व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांची चांगल्या पद्धतीनं भरपूर काळजी घेतलेली आहे.